नमस्कार. कधी विचार केलाय की आपण रोज ज्या वेगाने धावतोय त्या वेगाने आपण खरंच पुढे जातोय की कुठेतरी हरवून जातोय? प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वेगवशता या लेखाच्या आधारे आज आपण याच गतीच्या वेडामागची किंमत काय आहे हे समजून घेणार आहोत. आणि याच मुद्द्यावर लेखक शिवाजीराव भोसले एक अगदी मूलभूत प्रश्न विचारतात. आपली जी ही धावपळ आहे ती आपली गरज आहे की एक प्रकारचं व्यसन, एक विकृती? आपण वाहन चालवतोय की वाहनच आपल्याला चालवतंय? ह्याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपलं आजचं विश्लेषण फिरणार आहे. आता बघा, वेग गरजेचा आहेच, यात काहीच वाद नाही. कामावर वेळीत पोहोचण्यापासून ते अगदी हॉस्पिटलपर्यंत सगळीकडे वाहनं आणि वेग आपल्याला मदत करतातच. पण लेखक इथेच आपल्याला थांबून विचार करायला लावतात. ते म्हणतात की गरज आणि वेळ यांच्यात एक अगदी बारीक रेषा आहे आणि आपण ती कधी ओलांडतो हे आपल्यालाच कळत नाही. इथे लेखकाने जो फरक सांगितलाय ना, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा, जेव्हा वेगामागे काहीतरी उद्देश असतो, जसं की वेळेत पोहोचणं, तेव्हा तो आपल्यासाठी एक गरज आहे, ती एक प्रगती आहे. पण जेव्हा तोच वेग फक्त एक आवेग बनतो, विनाकारण गाडी पळवणं, इतरांना मागे ठाकणं, तेव्हा तो आत्मघातकी ठरतो. लेखकाच्या मते ही दिशाहीन गती म्हणजे प्रगती नाहीच, उलट ती अधोगती आहे. मग प्रश्न हा येतो की लोक असं का करतात? गरजेपेक्षा जास्त वेगाच्या मागे का धावतात? यामागे फक्त कुठेतरी पोचण्याची घाई नाहीये, तर काहीतरी खोल सामाजिक आणि मानसिक कारणं आहेत, आणि लेखक त्यावरच बोट ठेवतात. मुद्दा काय माहितीये? हा वेग फक्त वेळेवर पोहोचण्यासाठी नसतो. रस्त्यावर चालताना नकळतपणे आपली इतरांशी एक स्पर्धा सुरू होते. माझी गाडी तुझ्या पुढे. इतकंच नाही तर महागड्या गाड्यांमधून आपली संपत्ती, आपला स्टेटस दाखवण्याचा हा एक मार्ग बनलाय. आणि अनेकदा तर केवळ थ्रिलसाठी, एका निरर्थक नशेसाठी गाडी पळवली जाते. ही एक अशी सामाजिक शर्यत आहे ज्यात जिंकूनही शेवटी आपण हरतोच. आणि इथे लेखक एक जबरदस्त मुद्दा मांडतात. ते म्हणतात की अमेरिकेसारख्या देशात जिथे घर आणि कामाच्या ठिकाणी प्रचंड अंतर आहे, तिथे वेग ही एक गरज असू शकते. त्यांचे रस्तेही तसेच आहेत, रुंद, सरळ. पण आपल्यासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात जिथे अंतरं कमी आहेत आणि रस्ते गर्दीने भरलेले आहेत, तिथे त्याच वेगाचं अंधानुकरण करणं किती चुकीचं आहे, नाही का? इथे तोच वेग फक्त गोंधळ वाढवतो, ट्रॅफिक जाम करतो आणि अपघातांना निमंत्रण देतो. आणि मग लेखक एका गमतीशीर पण तितक्याच गंभीर विरोधाभासाकडे आपलं लक्ष वेधतात. विचार करा, आपण गाडी का वापरतो? वेळ वाचवण्यासाठी, बरोबर ना? पण अनेकदा तो वाचवलेला वेळ आपण काय करतो? पुन्हा त्याच गाडीत बसून शहरात उगाचच फेऱ्या मारण्यात घालवतो. आणि याच संदर्भात लेखकाचं हे वाक्य अगदी काळजाला भिडतं. ते म्हणतात, आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. किती खरंय हे? म्हणजे साधन आणि साध्य यांचीच अदलाबदल होऊन जाते. जे वाहन आपलं साधन, आपलं गुलाम असायला हवं, तेच आपलं मालक बनून बसतं आणि आपण त्याचे गुलाम होतो. वेळ वाचवण्याऐवजी आपण फक्त वेळ घालवण्यासाठी वाहनांच्या आहारी जातो. पण ह्या सगळ्या धावपळीचा, या वेगाच्या व्यसनाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? आपल्या शरीरावर आणि मनावर? चला, आत्ता जरा त्याबद्दल बोलूया. कारण ही किंमत आपण नकळतपणे रोज मोजत असतो. हे परिणाम बघितले की लक्षात येतं की आपण काय गमावतोय. सतत गाडी चालवणं, त्या वेगाच्या अधीन होणं, यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं, ताण वाढतो. गाडीच्या कंपनांमुळे शरीर आतून कमकुवत होतं. मज्जातंतू, मणके कमजोर होतात आणि मग कंबरदुखी, पाठदुखी यांसारख्या तक्रारी तर जणू काही कायमच्या सोबती बनतात. आपल्या शरीराच्या ज्या नैसर्गिक हालचाली आहेत त्यावर बंधने येतात. थोडक्यात काय, तर ही जीवनशैली निसर्गाच्या पूर्णपणे विरोधात आहे. आपण चालणं, धावणं, वळणं ह्यासारख्या सहज क्रिया विसरून जातो आणि एका मशीनचा निर्जीव भाग बनून राहतो. आणि अर्थातच याचा शेवट आपल्या आरोग्यासाठी घातकच ठरतो. बरं, मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, लेखकाने यावर एक सोपा पण तितकाच प्रभावी उपायही सांगितला आहे. आपण एक अधिक अर्थपूर्ण, संतुलित आयुष्य कसं जगू शकतो त्यावर आता लक्ष देऊया. लेखक आपल्याला एक खूप सोपा मार्ग दाखवतात. ते म्हणतात, वाहनाचा वापर फक्त कामापुरता किंवा गरजेपुरता करा, उगाचच फिरण्यासाठी नको.
गाडी चालवताना वेग इतकाच ठेवा की जो तुमच्या नियंत्रणात राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाहन वापरून जो वेळ वाचतोय ना, तो पुन्हा गाडी चालवण्यात नका घालवू. तो वेळ निसर्गात घालवा, आपल्या माणसांसोबत घालवा, स्वतःसाठी वापरा. गाडीत बसून धावण्याऐवजी आयुष्याचा वेग थोडा कमी करून बघा. कारण शेवटी वेळ वाचवण्याचा खरा उद्देश काय आहे? लेखकाच्याच शब्दात सांगायचं तर, आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे. म्हणजे वेळ वाचून अधिक धावायचं नाहीये, तर निवांतपणा मिळवायचा आहे, जेणेकरून आपण जीवनाचा खरा आस्वाद घेऊ शकू. आणि शेवटी लेखक आपल्याला एका गंभीर प्रश्नावर विचार करायला भाग पाडतात. हा जो आपला अनैसर्गिक वेग आहे, तो आपलं स्वत्व आणि आपलं आरोग्य दोन्ही हिरावून घेतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या नादात पोहोचण्याआधीच आपला अंत तर निश्चित करत नाहीये ना? यावर नक्की विचार करा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.